नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. मतदारांचा बीजेपी कार्यालय आवाडे यांच्या कार्यालयावर मतदारांचा मल्लिकार्जुन उर्फ बाबासो कोरे यांना उमेदवारी मिळवण्यासाठी धडक मोर्चा. मल्लिकार्जुन उर्फ बाबासो कोरे यांना मतदाराकडून प्रचंड प्रतिसाद. इचलकरंजी येथे प्रभाग क्रमांक 4 मधून निवडणूक लढवित आहेत. मल्लिकार्जुन उर्फ बाबासो कोरे हे कैलासवासी सुधाकर मनेरे मामा व पंचगंगा फॅक्टरीचे चेअरमन PM पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. मल्लिकार्जुन उर्फ बाबासाहेब कोरे यांची पत्नी सुजाता कोरे यांनी नगरपालिकेची निवडणूक लढवून विजयी झाले. त्यांचे पती बाबासाहेब कोरे हे भाजपमधून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण भाजपने त्यांना तिकीट न दिल्यास प्रभाग क्रमांक 4 मधील मतदारांनी त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचे आग्रही केले. मल्लिकार्जुन उर्फ बाबासाहेब कोरे यांना निवडून आणण्याचा मतदारांनी निर्धार केला. नमस्कार, महाराष्ट्र आपला न्यूजमध्ये आपले स्वागत. आपलं नाव काय साहेब? मल्लिकार्जुन महादेव कोरे उर्फ कंसात बाबासाहेब कोरे. आपण कोणत्या पक्षातर्फे निवडणूक लढवणार आहात? मी भाजप पक्षापासून इलेक्शन लढवणार आहे. मी भाजपचा माझी विशेष नगरसेवक होती आणि मला नगरसेवक असताना मला पण मी आत्तापासून यांच्या भाजप कार्यालयाचं आत्तापासून मी काम करत आलो आणि इथून पुढे मी काम करत राहणार आहे ही माझी इच्छा आहे. पण भारतीय जनता पक्षानं मला डावलून तिने नको त्या लोकांना इकडे तिकडे करणाऱ्या लोकांना तिने उमेदवारी दिल्यामुळं आमच्या प्रचंड मताच्या सगळ्या लोकांची नाराजगी असल्यामुळं मी पक्षासाठी मी अजूनही माझं काम करण्याची माझी इच्छा असताना लोकांनी मला आता जे उभा करायचा प्रयत्न केला आणि मागच्या वेळेला मला उभा केलेलं तिने प्रत्येकजण पट्टी काढून मला इलेक्शनला तिने उभा केलेला आहे. आता समजा पक्षाकडून आपल्याला तिकीट नाही मिळालं तर तुमची पुढची भूमिका काय असणार? मला पक्षाकडनं तिकीट जर नाही मिळालं तर मी कार्यकर्त्यांच्या आणि माझ्या नागरिकांच्या आणि सगळ्या माझ्या मी आतापर्यंत जे काम केलं आहे त्याच्या जोरावर मला जे लोक सांगतील मी त्यांचा मान्य करणार आहे. मतदाराने आणि कार्यकर्त्यांनी तुम्हाला उभा केले हे सगळं बरोबर आहे. तुम्ही निवडून येणार असं तुम्हाला खात्री आहे का? माझ्या जनतेच्या मायभूमीच्या आणि माझ्या आया बहिणीच्या मतावर मी निवडून येणार ही मला पूर्णपणे गॅरंटी आहे माझी. आपण महाराष्ट्र आपला न्यूजला मुलाखत दिल्याबद्दल अभिनंदन. नमस्कार, जय श्रीराम. मी पंढरनाथ ठाणेकर, प्रभाग क्रमांक 4 मध्ये राहणारा रहिवासी. मला आज एवढंच सांगायचं आहे, प्रभाग क्रमांक 4 मधील उमेदवार बाबासाहेब कोरे गेल्या इलेक्शनपासून निवडणुकीपासून त्यांनी जे गेल्या वेळेला लीड घेतलं आणि भल्याभल्यांना माती चालून ते विजयी झाले आणि त्यांच्यामुळे बाकीचे उमेदवार विजयी झाले हे त्यांना नाकारता येणार नाही, कधीही नाकारता येणार नाही. कित्येकांनी वेगवेगळ्या पक्षाचे झेंडे टाकून खांद्यावर भाजपचा झेंडा घेतलेला आहे. मी स्वतः 10 वर्ष कोल्हापूरमध्ये 1980 ते 1990 ज्यावेळेला पक्षाला कुणीही विचारत होतो त्यावेळेला कार्य केलेलं आहे. अशा मी एकनिष्ठ कार्यकर्ते सगळेजण आम्ही बाबासाहेबांच्या पाठीचे आहे. बाबासाहेब हा असा नेता आहे की मध्यरात्री उठून जरी बोलवलं आणि कधीही बोलवलं तरी स्वतःचं काम टाकून घरावर टोकीपत्र ठेवून तो आमच्या हाकेला धावून येतोय. आणि अशा जर चांगल्या व्यक्तिमत्वाला जर तुम्ही नाकारत असणार आणि काल आलेल्यांना जर तिकीट देत असणार तर ते आम्हाला मान्य होणार नाही. तर मला वाटते पक्षाची दृष्टीने विचार करावा, काय पुन्हा एकदा विचार करावा. आम्ही आता हळवणकर साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन आलो, राहुल आवाडे साहेबांच्या आमदारांच्या ऑफिसमध्ये जाऊन आलो, पण त्यांची भेट झाली नाही. संध्याकाळपर्यंत टाईम आहे, संध्याकाळपर्यंत त्यांनी योग्य तो विचार करावा. नाही केला तर आम्हाला दुसरा विचार करावा लागेल. विनंती पक्षश्रेष्ठींना अशी आहे की त्यांनी सामान्य कार्यकर्ता बाबासाहेब कोरे यांना तिकीट जाहीर करावं आणि आपल्या BJP जिथं ज्या भागामध्ये BJP बाबासाहेब कोरेमुळे रुजली ती BJP हाय अशी ठेवावी. ज्याची पेरणी पक्षाची बाबासाहेबनं केल्या ही त्यांनी ध्यानात ठेवावं. गेल्या वेळेला जी विरोधक होती त्यांना तुम्ही पक्षप्रवेश घेऊन जर तिकीट देत असाल आणि एका विशिष्ट कॉलनीतच जर सगळ्यांची तिकीट जात असतील तर अखंड प्रभाग नंबर 4चा 70% भागाचा रोज तुम्हाला ओढावून घ्यावं लागेल असं मी सामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्हाला विनंती करतो. आणि नेते हे कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठे होत असतात.
प्रभाग क्रमांक 7 मधील मागील नगरसेवक सुजाता कोरे वहिनी व मनोजभाऊ हिंगमिरे हे दोन्ही विद्यमान नगरसेवक होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये आमचं अजूनशी आमच्या बाबासाहेब कोरे किंवा सुजाता कोरे वहिनीला तिकीट फायनल झालेलं नाही. त्यासाठी आता आम्ही थोड्याच वेळापूर्वी हाळुंकर साहेबांच्या पण ऑफिसला जाऊन आलो व आता आम्ही माननीय आमदार राहुल साहेब आवाडे यांच्यासह ऑफिसला आलेलो आहे. पण दोघं पण ऑफिसमध्ये उपस्थित नसल्यामुळे आम्ही त्यांना भेट देऊन चाललेलो आहे. त्यांनी आमच्या अर्जाचा व आमच्या उमेदवाराचा विचार करावा अशी आमची विनंती व बाबासाहेब कोरेला आम्ही भरपूर मतांनी निवडून देऊ. आम्हाला विनंती आहे आज संध्याकाळपर्यंत आमची उमेदवारी आपण जाहीर करावी अशी आमची तुम्हाला जाहीर मागणी आहे. बाबासाहेब कोरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.